सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील साळशिंगे रोड लगत असलेल्या साई कापड दुकानाच्या बाजूस यशवंत नगर या भागात उपनगरातील भर वस्तीत असलेल्या दत्तात्रय तारळकर यांच्या राहत्या घरातील फटाक्यांच्या गोदामाला भर दुपारी अचानक आग लागल्याने या आगीत दत्तात्रय तारळकर यांच्या मातोश्री वृद्ध आई कलावती शिवदास तारळकर यांचा होरपळून मृत्यू झाला। या आगीने रौद्र रूप धारण केलं। अक्षरशः तारळकर यांच्या घराचा काही भाग पूर्णपणे जळून खाक झाला होता। यावेळी विटा नगरपालिका प्रशासक यांनी घटनास्थळी अग्निशामक दल जवानांना पाचारण केलं। अतिक्रमण विभाग विटा नगरपालिका आनंद सावंत यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी मदतीला धावून गेले, तर घटनास्थळी असणाऱ्या नागरिकांनी साहित्य व गॅस सिलेंडर आजूबाजूच्या नागरिकांना घराबाहेर काढलं। कोणतीही मोठी पुढील दुर्घटना घडू नये याची नागरिकांनीच खबरदारी घेतल्याने मोठा अनर्थ टळला। या घटनेमुळे तारळकर कुटुंबाला मोठा धक्का बसला। भीषण आगीत दत्त तारळकर यांच्यासह योगिता शंकर पवार, मानसी शंकर पवार, वर्षा दत्तात्रय तारळकर, दीपाली दत्तात्रय तारळकर, कल्पना विजय जाधव असे 6 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सदर तारळकर यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं। सदर या घटनेची नोंद विटा पोलीस ठाण्यात झाली असून आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।